आपण पाया पडून ओटी भरून हातबिडीचा नारळ देऊन घराणं घालून निघालो आहे. सो गावकऱ्यांनी एक चांगलं केलं, म्हणजे ते काळजी घेतात पाहुणे आले तरी, की त्यांना चहा पाणी वगैरे पण आता दिलेला सगळ्यांनी गावाला वडापाव खाऊ केव्हा सगळ्यांनी चहा पण दिला आणि त्यांनी मस्त कपात ना वडं खातं ना. ही मिरीच आहे ती लढी तर खराब झालेली अशी दिसते ना. हो, गुड मॉर्निंग मंडळी, शुभप्रभात. तो आता आपण चाललो मांडावरती रामेश्वर देवस्थानला. आपण आज ओटी भरणार पालखीची. तिथून आपण चाललो परत विठू महाकाळी मिळणला आपलं कुलस्वामीने, आणि तिथून मग बिरोंड्या सासरवाडीला जायचं. जरा भेटून येऊया काकी याची जरा. आणि मग रोडची हालत दाखवते. हालतमध्ये सध्याची हालत काय एकदम वसाड झाला. हो, पहिला मस्त होता, जंगल वगैरे झाडी वगैरे मस्त होते. आता बघा एकदम पूर्ण ओपन झाला सगळा एकदम रोड. आपण चाललोय मिळणला. हे अजून काय वरती वरती इथं दिसतच नाही. पुढे जाऊन बदली परत डिस्टर्ब होतं ना. डिस्टर्ब आहे ती घाबरली. कुठे मला का नाही दिसत आहे. करून बघ पहिलं ना, आणि मग ठरव ना कुठे करायचं ते. बस एवढं झालं. हे कापशी घर आहे. आपण आता चाललो आजिवली मार्गे मिळणला. ती व्हाईट कापसासारखी म्हणून कापशी घर आहे का? बघ अजून एका इकडे दोन आहेत. ते बघ झाडावर बसली होती. ओय ओय दिसले. दोन आहेत तिथे. तिथे घट असणार. दोन की तीन आहे? दोन का तीन आहे वाटतं तिकडे कापशी घाट. त्याला इंग्लिश मध्ये फॅल्कन बोलतात. फॅल्कन. अच्छा हे ते फॅल्कन आहे. आता आपण चाललोय आजिवली मार्गे चाललोय. आता आपण पाया पडून ओटी भरून हातबिडीचा नारळ देऊन घराणं घालून निघालो आहे. सो गावकऱ्यांनी एक चांगलं केलं, म्हणजे ते काळजी घेतात पाहुणे आले तरी, की त्यांना चहा पाणी वगैरे पण आता दिलेला सगळं. सो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मंदिर तिथे आहे पुढे. ओके, आता सगळे देव आता इथे आलेत मांडावरती. त्या मांडावरनं आता 5 दिवस सगळे इथेच असणार ना. कसं वाटलं? शांत वाटलं मस्त एकदम. पण इथे जो चौतारा आहे ना, ह्याच्या आतमध्ये गेलं की तुम्हाला ऊन नावाची गोष्ट माहिती नाही. आणि गरम पण नव्हतं. गरम पण नव्हतं, थंड वाटतं. झावळ्या पण टाकल्या. आणि देवाच्या सावलीत गेलं की थंड असतं सगळं एकदम शांत. हो. सो तो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वेगळा ब्लॉग चालू आहे. सो आता आपण निघालो भिरुंडत, है ना. आणि 1 वर्ष इकडनं आईने आंबे काढलेले. एक का 2 काढले ना? एकच कैरी काढली. ते काका बोलले बस झाला आता. तुम्ही लय कैऱ्या काढले तुम्ही. बघा भरलाय बघा. विचारून घ्यायचं असं नाही का. ते काका कोण होते ना, ते बोलले एकदा घ्या. आणि मस्त वाटतं ना असं बघायला. तेव्हा फ्रेश आहे एकदम. आता जस्ट येते. इकडेच बघा तो बघ बरोबर गाडीवर आंबा येतो. कैरी मोठी आहे ती. कैरी मोठी आहे ती. ही या गाडीच्या वरती, म्हणजे एक्झॅक्ट वरती तसा का वरती. हा बघ त्याच्यापेक्षा खाली होता तो. हा ना. घरी असा इकडे असा खाली आलेला. बघ केवढं जवळ आहेत. सगळे लोक येत असते हाताला लागून आहे म्हणून गेले. बरोबर आहे ना. आपण निघूया. वर्षभराची मेहनत असते. हो बरोबर आहे. बरंच ताट झालं. आणि प्रत्येकाचा 10 जण आल्या. 10 जण बोले आम्हाला एक कामात आहे, कामात आहे. मग 10 आंबे गेले ना त्यांचे. पण नाही.
सगळ्यांनी गावाला वडापाव खाऊ केव्हा सगळ्यांनी चहा पण आहे इकडे. चहा पण दिल्याने त्यांनी मस्त कपात ना वडू खातं ना. आता हा रोड आहे आपण मिळनवरून आलो राईट मारला की डायरेक्ट खारेपाटण लेफ्ट मारला की वैभववाडी आहे ना. हा लग्नात आणि आमच्या सरांचा फोटो आहे तिथे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली रतन टाटा सरांचा. हो होय होय जे इकडचे बरेच लोक टाटांचा असणार ना टाटांचा टाटामध्ये नसले तरी त्यांचं काम आहे ना की टाटांचा बरेच व्यक्तिमत्व असं की त्यांना ओळखत नसलेला माणूस पण ओळखायला लागतो ऑटोमॅटिकली. काम करायची असं गरज नाही आम्हाला specific. त्या बाबतीत आम्हाला प्राऊड फीलिंग आहे की आम्ही सरांच्या अंडर काम म्हणजे सरांच्या कंपनीत आम्ही काम करतोय. चला आता काही वडो खाऊ घेऊ नंतर संध्याकाळी कटवडो खाऊ कटवडो. हा संध्याकाळी कटवडा मस्त ना. येस हा हा मस्त. तो आलोय वैभववाडी राईटला गेलो असतो तर तळे सो आता डेपो बघा वैभववाडी डेपो मस्त झाला मस्त केला आता मोठी स्पेशल जागा केली. जसं रेल्वे स्टेशन करतात तसं डेपो पण करतात का केलं पाहिजे तसे डेपो करायला सुरुवात केली आहे का असं मी विचार. बऱ्यापैकी गर्दी शिमग्याला गर्दी दिसते पण मागे आम्ही आलो तेव्हा कोण नव्हतं ना दुपारी सामसूम होतं. होय आता मस्त आहे. आता जरा भरलेला परत शिमग्याला परत सणावाराला तर हळूहळू असे सणवार गावाला सेलिब्रेट झाले तर मजा येईल ना सगळं गावाला हळूहळू. आणि आता यावेळी लगेच 1-2 आठवड्यामध्ये पाडवा पण आहे ना. लेफ्टला चांगलवाडी आहे कोण चांगलवाडीचे असेल तर फोन करून सांगा नक्कीच. फोन करू नका सांगू कमेंट करून सांगा काय बोलतात एक तुम्ही. हा जे ओळखतात त्याच्याकडे नंबर त्यांनी फोन करून सांगा बघा. सर्व इकडे नवीन मॉल झालो आहे इकडे वैभववाडीत. आम्ही वाप्या बोलतो वाप्याचं काही केलेलं वाप्या केलं. बघा हा लेफ्टला ना तिथे एक टॉवर नाही बिल्डिंग आली आहे आणि तिथे मध्ये मॉल झाला आता दिसलं वरती पहिल्या माळ्यावर सुपर मार्केट आहे म्हणजे मॉलमध्ये सुपर मार्केट आहे. तिथे तुमका सगळं मिळत आहे त्या वेळात. पावसामध्ये लोक कोकणात तुमका म्हणजे सगळीकडे हिरवळ येतात हिरवळ असं व्हायचं सगळं. आता चाललो आपण माहेरला चालले मी असं आता काय चला आता आपण निघूया फोंड्या मार्केट. फोंड्याच्या रोडची आला सगळ्यांना माहितीच होती पहिली कशी होती ती मला पैकी झाली चांगली. चलो भेटू. आज आपण आलो बिरोंड्यामध्ये चव्हाट्यावर झालो इथे होळी आहे आणि इथून आपण मागून आलो मागच्या साईडने आलो आता आपण इथे चाललो होय होय. किती घेतला 50 त्यांच्याकडे 500 घेतले पाहिजे ते. आलो आपण ऋतुजाच्या घरी म्हणजे सासरवाडीला. एक दोन मागे बघितलं असेल त्याने व्हिडिओमध्ये तिथे झाडं लावले झाडं चालू आहे आता पाईप बघूया कसं काय. इथे आम्ही बसतो जेवायला वगैरे असं वगैरे. शांत आहे शांत एकदम शांत म्हणजे त्या आवाज सोडलं तर शांत आहे. इथे रथामध्ये झाड आहे मागे हे आंब्याचं माकडे आंबे एक दोन होते वाटतं कैरी आता काय नाही सध्या. चलो तिथे मागे चोलू अभ्या आठवलं का सुषमा आणि अभ्या चोलू अजून तिकडेच आपली नेक्स्ट टाइम आलं की अजून आपल्याला कामाला येईल. चला अरे कोण भांडी वाढतास काय करतास काय. तो आता जेवण काय आज चिकन ना मटन काय बंगो बंगो आणि वडी आहेत.
हा गावठी लिंबू आहे काय ऑरेंज कलरचा. पप्पांच्या ताटात आहे तिकडे. खायचा तिथे ना संत्रा असेल ते. अरे डबा भारी हा. ते काकी आजी त्याने जे ठेवलं असेल त्यावेळेस ठेवलं. तुम्हाला बघा आधी दोनच ठेवलं मग बघूया. थोडी हळद पाणी. होय होय. भाकरी पण हवं गावणे काय झालं कट झाला बोट कापू नाही झालं. तुम्ही ते पातळ काय लागला काय आई बघा हां जाऊ दे, असे पाती काढा हे नाही बघा होय. कापड नको नका. त्यात काय सोलकडी आहे की ओतायची नाही नाही ते ग्लासा नाही ग्लासा बघितलं म्हणून. हे भाकरी गावणे गावणे धावून सगळं टाकीने गेले ते. काकी आजीने केलं. अरे वा काकीजी सांग त्या टेस्ट करून कसं हं? हेच करू बस हां हो आता जेव बसा. नाही माझं नाही माझं हे घे ना हे घे. हे घ्या बस. असं आहे मस्त. हा ना दोन आवाज देते 300 माणसं करते 300 माणसं हे करते ते होय ना त्याची काय काकी. ते पिस्तळ सगळं देते. खाली बघा पाया खाली बघा नाही कुठे कुठे दिसली हो हे बघा बघा हो बाबा हो बाबा इकडे बघा इकडे बघा काय ग? आवाज येतो बघा इथे कुठेतरी. कोण आहे? घोरपडीचा पिल्लू हा घोरपडीचा पिल्लू. म्हणजे घोरपड घोरपड पोपट घोरपड खया होती बाहेर होती हशी घरात हो हे होती. बघा हे बघा हे बघा इकडे बघा इकडे हे बघा वरती आवाज येतो तिथं. हे बघा चालली आहे आतून ह्या पायपात ना तिथलं काय हा, हा. हे बघा मला मागून चालली आहे काळा आहे ना काळं हा, हा. ते मागून चालली ती अशी इकडे गेली हा, हा. अशी इकडे आली ती बघा तिकडे आहे खुरपड. आवाज येतोय. हळू चालली त्या खिडक्यात चटी लावायच्या दिसत नाही काय? हा खिडकीवर कुठे नाही गेली जायला मागितली. कोण आहे? हे बघा इथून आली या ह्याच्यात ना अशी 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 करून उतरली तिकडे तिथे उतरली त्याच्यातनं अशी अशी करत ती इथे आता इकडे थांबली ती आपल्या आवाजामुळे किंवा हळूहळू जाईल ती आता वरती तिकडे तिकडे बाहेर जायची बाहेर बाहेर तिकडनं तिकडे बाहेर जाईल ती डायरेक्ट हा सगळं. हे बघ ह्यांनी साफसफाई केली होय ना? बघ हे बघा हा हे भारी गेलं बरं गेलं ते पूर्ण क्लिअर आता बरं वाटतं बघायला. ते पण काय- नाही नाही जंगल नाही पाहिजे जास्त. हा. खुर्ची खुर्ची ठेवा आणि बसा तिकडे. झोप पण काढा. इथे पाटावर आहे ना जुना चूल जुना हा बघ जातं बघ हो आपल्याकडे हा सगळं काय ते? काय ते? जातं जुनं. ए आली की थांब. तो घोरपडीचा प्रोग्राम झाल्यानंतर ती गेली निघून कुठे गेली माहीत नाही कोणाला. आता कन्नडी जाऊन आलो जरा सामान घेऊन येलो. बसला ना थोडा कट्टुकट बसत तो नाही बसला आतावाला बसला ना हा. आता हे काय म्हटलं ते तशी जुनंवाला वाहन व्हॅन 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 कुठेला वगैरे ना काय ना काय हो जमिनीवर घालते जमिनीमध्ये असा उपडी घालतात आता ते उपडी नाही सरी असं असतं जमिनीवर असतं हा ही बाजूवर असते ते. हा जमिनीच्या लेवलला असतं ते. आणि मग वरती कुठाला असतं ते जमिनीच्या लेवलला असतं बरोबर हे खड्डा करून तेवढ्या लेवलला खड्डा टाकलेला असतं ते हो आणि वरती सारवलेलं पण असतं कधी कधी हा ती जमीन असते ना ती हा ते जमिनीच्या लेवलला करतात लेवलला करतात म्हणजे अशा भात लेवलला येते ते बरोबर आमच्याकडे कुठे बघितलं ना आणि नंतर मग ते हे करतात पकड ना पाना नाही जरा आपल्याकडे नाही मी करतो मग नाही मग हे असं थोडंसं जुगाड करून करायचं हां
फिरत नाही अजून नाही करतो नाही तर मग आता झालं. हे मिरी आहे का ही? हो मी काढली तशी. हा ना, कशी केवढी आहे? मी कधी बघितलं नाही मिरी, म्हणजे वेल बघितली आहे. दाखवतो मला, मी आज घरी घरात. हां, कसा बी लागतं कसं लागतं ते बघायचं आहे. मडकी आहे तिकडे जुनवाला पण एक मडका आहे जुन्या टाईपचा. सो असा जुगाडा झालेला आहे. असा पाणी ते पाईपाचं पाणी. अरे पाईप एवढा फिरवलाय. मोठ्या बाबी तो होय, लांब पण होतो ना तो. आता हे पाणी इकडे जाणार ना. मग काय करायला लागेल माहिती आहे ना, असं पाटातनं पाणी सोडत खाली यायला पाहिजे. ते करायचं ते थोडंसं बजेट आहे हा, होऊन जाईल ते. आता पावसाच्या अगोदर जरा येऊन करायला तरी बरं पडेल. याला पण म्हणजे इकडनं सोडलं ना पाणी असं इकडे सगळं खाली खाली येणार. त्याची मिरी काढून घेतली आम्ही याच्यावरच्या. हा ना. हा मिरी काही बघितली नाही पण अशी मी स्वतः अशी लाईव्ह दाखवतो मला, तिकडे दाखवतो. हा ना. ते बघ ते वरती बघ ते लाल दिसत लाल लाल ते कुठे? हे बघा वरती बघ ह्या कोपऱ्यात बघा. हा दिसलं ते लाल लाल ते. हा पण ते काय हिरव्या असले काढले की काळे असतात. काय होतं नंतर ते लाल होतात. हे बघ पानांच्या आतमध्ये येते. दिसली. हा हिरवी झाली काढायची, लाल झाली काढायची. हिरवी असताना काढायची. हिरवी असताना काढायची. 15 दिवसावर हिरवी असतात ती. मग लाल झाली म्हणजे गेली किती गेली. नाही चालतात ते, पण ते त्याची काळी होत नाही. मग ते अच्छा काळी म्हणून काळी दिसत बघा. समजलं. काहीच होत नाही ते. म्हणजे ऑलमोस्ट ती बाधच झाली ना, त्याचा काय खाण्यामध्ये नाही. चवीला काय फरक पडत नाही, फक्त ते दिसायला कलरला फरक पडतो. हे का एक मिनिट इकडे पण फुल भारी दाखवतो. मंडळात एक तुम्हाला गोष्ट दाखवतो. आपल्या लाईफ सायकल निसर्गाची आणि म्हणा का आपल्या माणसाची पण बघा कशी असते बघा. हिरवा कलर आहे म्हणजे ते टवटवीत आहे, पाणी चांगलं आहे ना. हळूहळू ते लाल व्हायला लागला मग तिथे. हा ना, पिवळं होतं. हा सॉरी, हळूहळू पिवळं होतं. मग त्याचं पिवळं म्हणजे झाला म्हणजे ते मिडल लाल आहे. मिडल एज म्हणजे नंतर मध्ये लाल होतं. लाल म्हणजे ते ऑलमोस्ट रिटायरमेंट लाल होता. रिटायरमेंट आणि एकदम सुकलं की मध्ये खाली गळून पडतं. नंतर हे लाईफ सायकल आहे, नेचरची म्हणा आणि माणसाची म्हणा ही सेम आहे. हा सेम आहे. ते एका फ्रेममध्ये पूर्ण लाईफ सायकल कव्हर झाली आहे आपली सगळ्यांची. खाली आलाय म्हणजे खाली पाण्यात म्हणून ते कळते. आपल्याकडे आता हिरव्यामध्ये व्हरायटी बना किती. त्याकडे हा हिरवा वेगळा आहे, मी नेहमीच म्हणते. हा पोपटी सारखा हिरवा आहे, तो येल्लोइश हिरवा आहे, हा डार्क हिरवा आहे. एकदम गर्द हिरवा. एका डार्क हिरवा त्या झाडाची बना बघ मागे. ते खायचा हो आंब्याचा आहे की नाही? आंब्याचा नाही, वेगळंच आहे ते काहीतरी. नाही वेगळंच आहे मागचा. त्याचा काय झालं बघा, डार्क हिरवा आहे. ह्या आंब्याचा बघा थोडा पद्धत पांढरा कलर टाकला की कसा येतो हिरवा, तसा हिरवा. हा इकडे हिरवा वेगळा. हा लिंबाचा आहे ना. ही घरची लिंब होती म्हणजे मग नाही त्याचा कलर वेगळा आहे. जवळ का लावली झाड? आता हे कसलं झाड आहे? हे पेरूच आहे. आता वाढलं की तुमच्या माझ्या पेरू पडणार. सॉरी, प्रत्येक याच्यामध्ये कलर मध्ये व्हरायटी खूप आहेत. शेड हिरव्यामध्ये बऱ्याच शेड असतात त्यांच्या. चला निघायला. वाटत ना जाताना किती कसं किती कलर दिसतील तसे. तिथे मंडळी मस्त लाल भडक रतांबा लागला यार. हा दिसलाय तिथे स्क्रीनवरती, म्हणजे व्हिडिओवरती दिसणार नाही पण असला लाल आहे ना मस्त. ह्याचाच कोकम बनतं. हा स्क्रीनच्या कलरमध्ये असं दिसतो, पण आता नेकेड आईजने बघतो ना आपण तेव्हा क्लिअर करतो लाल भडक आहेत. मस्त आहे. पडलं काय कुठे काय खाली? नाही काय काढायला पण नाही काय. काढला असा मस्त आहे की ह्या पानाच्या आड आहे. मागे काढलेलं आहे आलं जेव्हा मागे. हे जुन्या घराची विंडो आहे. हे जुन्या घर इथपर्यंत होतं त्यांचं पहिलं. त्याची विंडो एवढी आहे. तुळस होतो बघा. हा एक आंबा लावलाय, पण इकडे जर वाढला तर घरं पण येत नाही. तर सॉरी जुने दगडी गोटे बघा
दगड वगैरे नदीतले असायचे तसे जुनं सामान याने बरंच ठेवलं आहे यांच्याकडे. बघा जुना दगड. चला निघायचं. सो हे आपल्या घरची मेथी आहे. हे घरची मेथी आहे ना, ही नाही घेतो घरची मेथी आहे. आपण इथं बिझनेस करू शकतो. 700 रुपये किलो आहे. किती? 700 रुपये किलो आहे इकडे गावात. आपण होलसेलमध्ये काढू ना. मस्त. आपण जर घरात सगळं केलं ना तर काय गरज नाही आपल्याला बाहेर कुठे जायची. मग आपल्याला महागाई कधी नडत नाही ना असं घरात केलं तर. आपण सगळं अरे पक्षी होता तिकडे गेला वाटतं, उडाला वाटतं. आणि जीन्स घ्यायची आहे ना. ही मिरीच आहे ती लढी तर खराब झालेली अशी दिसते ना. हो तर वेलीवरती असते, ते वेली असते मिरीची. सो असा हा निसर्ग. संध्याकाळची वेळ आहे. 5:05 5:30 झालेत. आणि बघा जबरदस्त नेचर आहे. जबरदस्त नेचर. कुठे आहे ही विहीर आहे? स्वतः आपण यांच्याकडे आलो आहे. भिरोंड्यामध्येच आपण अजून. हे बघा ही विहीर आहे. अच्छा असं केलं का त्यांनी डायरेक्ट. ही मला वाटतं ते आपण ह्याला का अशी नरड्यात तिथं पण होती वाटतं कोणाकडे तरी ही विहीर. मस्त. मागे सह्याद्री पर्वतरांगा. पावसामध्ये तर भारी असणार इकडे एकदम. पावसामध्ये तुम्ही त्याकडे बघितलं असेल सप्त्याला आपण जे भजी खाल्लेली वडे खाल्लेली. खळा बघितलं ना. खळा अजून खळा. अरे आमची आवडती कापा. मी एक घेते नारळाची कापा. आणि हा खळा बघितला लहानपणी आमच्याकडे असायचा शेणाने सारवलेला असा. आता आणि तिकडे चक्की आहे तिकडे आणि काजू आहेत. हेच बांधून द्या. हेच ते मला अर्ध हे मी अर्ध घेतो ते. असं फुलं मस्त आहेत. साधा मस्त गावठं घर आहे एकदम प्रॉपर. त्यांचं मुलगा तिकडे आहे. कुठे आहे? त्यांनी 1500 रुपये घर बांधायचे. हां किती वर्ष आलं तिथे घराला? तुम्हाला मस्त आहे. खळा असा शेणाने सारवलेला शेणाचं आहे. कौलालू घर आहे. हा पत्रा पुढे आला पाऊस येऊ नये म्हणून. कैरी आहे तिथे. काजू लावलेत. काजू लागले आहेत तिकडे. हा वरती ना बोंडू लागले आहेत बघा. वरती पण लागले बोंडू. मस्त आहे. शेणाने चालवलं. बाकडा पण एकदम आपला विंटेज बाकडा. मागे तिथे मागे देऊळ दिसतं. इथून दिसतं देऊ. तिथून देऊळ इथून रस्ता देवळ झाल्यांचा. बरं काय हो मस्त. असा परसाव पाहिजे. परसाव असा पाहिजे. ऊस लावला नाही काय? हे बघा हे मागे देऊळ. अरे होय आपलं मंदिर रामेश्वर मंदिर. इथून रस्ता आहे ना. मासे ढोमा बघा.
पाणी पाणी तापवायला. म्हणजे मासे पकडायचं गळ चढणीचे मासे पकडतात. चढणीचे मासे पकडतात ना त्याच्याने. चढणीचे मासे पकडतात ना चढणीचे पावसाळ्यात. येऊया पैसे मासे पकडू. चढणीचे मासे पकडू आता जुलैमध्ये. जून जुलैला यायचे तेव्हा ते 4th मध्ये बाहेर येतात ना. हे बघ आजीने मी करत काय तर काजू आहे. आमच्या आजी असताना सगळं चालू होतं. आता आजी नाही तर म्हटलं काय नाही. इथून काय हे काय इथून मासे येतात वरून ना ते खाली. हा अच्छा वाळ इथे वाळात ना पाणी येतं पाणी येतं सगळं डोंगरातलं पाणी. गुरं इथे होती काय आहेत आता नाही नदी आम्ही देऊन टाकले. हा. होय काय इथून येतात मासे वर चढतात असे. एकदा येत आहे मी त्या सुट्टी काढून येते. सुट्टी मी होय ना. हे विहीर आहे ना. चला येते. हे गिरीपुष्पा वाटतं. गिरीपुष्पाचा आहे झाड काय तर. अच्छा चल चल चल. सो पाणी येतं ना खाली. एकदा पावसात येतो आम्ही. होय काय एवढा पाणी येतं होय. लवकर जाळल्याने पण कोणाचा तुमचा की लवकर जाळल्याने. अजून एप्रिल मे मध्ये करतात ना. होय हा इकडे येतील ना. इकडे 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 येतील. ते बसलेच ना ते बापू बघतील ते. हा तुझ्या पाणी विने इथे पण मासे येतात चटणीवर. ते सनसेट मध्ये काका गेले. दुपारी गेले घरी ते गेले काका त्या पण. झाडाच्या खाली खूप लोकांचे जे हे करतात ते 100 माणसं असतात ना त्याला मिसळ काजूचं झाड भारी केलं. ती बघ काय भारी ना. श्रीकृष्ण भगवानच्या सारखं आहे ना ते. झाडाच्या खाली फार कमी लोक आहेत. ते पण आंब्याचं झाड वाटतं एक. चला तुला म्हणजे मस्त वाटलं. विजय सावंत लिहिलं आहे. फोन नंबर ऍड करा ग्रुप मध्ये. बायकोचं नाव पाठवलं सांगा. हा चालेल चालेल चल. बाय 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 टाटा टाटा बाय बाय. झूम कर ना पाहिजे. गेले ते बघ उडी मारते का माकडे. संध्याकाळची मीटिंग करतात. कट्ट्यावर बसले ना सगळे. हो रिटर्न